तीन-चार दिवसाच्या आधी एक बातमी टाकली होती मी, रात्रीचं खेळत आले अशी एक बातमी होती आणि त्या बातमीच्या आधारे बाकीच्या काही पत्रातही त्या बातमीचं सदर लिहून आलं. तर सध्या हेच ते जागा आहे. तुम्ही जर पाठीमागे जागा पाहत असाल तर हे जागा ते आहे. त्या जागेच्या अतिक्रमणाचा एक विषय किंवा रातोरात कार्यक्रम चालू आहे. तर मला काही ते लगाचं गमलं नाही. मग आमचे एक मिश्रा काकाजी आहेत, त्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे आपला आहे. हे तर तुम्ही सरकटी पण पुरी भरती टाकली. इकडे रोड घेता काय घराच्या इकडे? हे बघा, हा तुमचा टोटल गैरसमज आहे तायडे साहेब. हा माझ्या स्वतःच्या मालकीचा प्लॉट आहे. माझ्या मिसेसच्या नावानं, सविता मिश्राच्या नावानं 2012ला हा प्लॉट मी लुल्लांकडनं खरेदी केलेला आहे. हा प्लॉट होता 12,500 स्क्वेअर फूट. त्यातला अर्धा प्लॉट मी डॉक्टर कडूले विकलेला आहे आणि अर्धा प्लॉट जो आहे आता तो डॉक्टर गोराले विकला आहे. प्लॉट विकताना हा प्लॉट रोड लेवल पासून खाली असल्यामुळे भरती भरून देण्याचं माझं कमिटमेंट होतं. त्यानुसार मी ही भरती स्वतः भरलेली आहे. नाही, भरती भरून राहिले मग हे इतकी आणि भरती भरली आहे ना? बिलकुल. आता आपण जिथं उभा आहोत ती जागा रोडची आहे, नॅशनल हायवेची. माझा जो प्लॉट आहे, ती जी फेन्सिंगचा पहिला जो खांबा आहे तिथून माझा प्लॉट सुरू होतो. माझं याच्यावर काही राईट नाही आहे. या जिथं आपण उभा आहोत इथं माझा काही राईट नाही आहे. तो जो पहिला खांबा रोवलेला आहे तिथून माझा प्लॉट सुरू होतो. तो माझ्या मालकीचा, मी स्वतः त्याचा अब्सोल्यूट ओनर होतो त्या प्लॉटचा. आणि आता तो प्लॉट विकलेला आहे. ही भरती मी स्वतः टाकलेली आहे. आणि इथं जिथं आपण उभा आहोत, ही जी जागा आहे ती नॅशनल हायवेच्या रोड मध्ये येते आणि ही रोड मध्ये येते आणि माझ्या प्लॉटच्या अगदी समोर राईट ऑफ इजमेंट म्हणून ही जागा मी वापरू शकतो. बरं, हे जे भरती टाकली भरती आणि या खांब्यापासून आणि प्लॉट मध्ये मागच्या साईडला ट्रक जाण्याकरता समोरूनच जाणार, तर पहिले समोरूनच भरती टाकत जावं लागेल ना, म्हणून ही समोर टाकलेली आहे. अतिक्रमण म्हणून कुठेही कोणत्याही प्रकारचं इथं स्पेसिफाईड तुम्ही करू शकत नाही. अतिक्रमण कशाले म्हणतात? इथून तिथपर्यंत 5 किलोमीटर पर्यंत तुम्हाला 50 अतिक्रमण दाखवतो मी, ज्याला अतिक्रमण म्हणतात. इथं मी एक बल्ली सुद्धा रोवलेली नाहीये, म्हणून याला तुम्ही अतिक्रमण म्हणू शकत नाही. भरती टाकणे हा कोण्याही नियमानं, कोण्याही कायद्यामध्ये भरती टाकणं हा काही अतिक्रमण नाही आणि कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. हे जागा सध्या तुमची किती स्क्वेअर फूट पाठीमाग आहे आणि जे नाल्याची बाउंड्री आहे ते कशी आहे? हे जागा किती दूर आहे तुमची अशी? हे ते जे फेन्सिंग केलेली आहे ही माझी जागा आहे. आणि त्या साईडला नाल्याच्या साईडनं जे फेन्सिंग केलेली आहे तिथून 9 मीटरचा रोड आहे लेआउटचा, त्या तिकडून लेआउटचा रोड. बरं, आता जो सध्या हे बातम्या म्हणजे मी टाकली आणि त्याच्यानंतर बाकी वृत्तपत्र आली, त्याच्यात तुमचं सध्या क्लिअरिफिकेशन काय आहे? माझं क्लिअरिफिकेशन हेच आहे की मी या प्लॉटचा अब्सोल्यूट ओनर होतो या प्लॉटचा. आज नाही आहे, परंतु आज ही भरती मी स्वतः टाकलेली आहे. माझं जे कमिटमेंट होतं त्यानुसार मी हे समोरच्याला जेव्हा प्लॉट विकलं त्यावेळेस माझं कमिटमेंट होतं, त्यानुसार मी ही भरती त्याच्यात टाकलेली आहे आणि हा प्लॉट मी विकलेला आहे. आणि हे जे सध्या भरती टाकलेली जागा आहे NHAI ची आहे. भरती जी टाकलेली आहे माझ्या प्लॉट मध्ये मी भरती टाकलेली आहे. प्लॉट मागे आहे, समोर रोड आहे, रोड मधून ट्रक जाणार तेव्हाच मागे भरती टाकल्या जाणार, म्हणून ही समोर भरती टाकलेली आहे. इथं मी माझ्या कोणत्याही प्रकारचं मी अधिकार दाखवत नाहीये. जिथं आपण उभं आहोत ही रोडची जागा आहे, NHAIच्या मालकीची जागा आहे. तर असं आहे मतलब काय होते माहिती आहे का, अर्धवट ज्ञान भयानक असते. मी एक बातमी टाकली आणि त्या बातमीवर एक क्लिअरिफिकेशन आहे. हे जे जागा आहे हे NHAI चीच जागा आहे. फक्त पाठीमागं तुम्ही जर तिकडे पाहत असाल गड्डा होय का काय होय तिकडे, तुम्ही सांगा तिकडे जर भरती भरली इकडे जर गड्डा राहिला तर जो समोरचा मालक असेल त्याला बांधायला भारी जाईल. म्हणून तिकडे जायसाठी हे मी भरती टाकली आहे. हे जागा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचीच आहे. फक्त तिकडे जायसाठी या ठिकाणी हा जागा समान व्हा म्हणून या ठिकाणी भरती टाकली आणि हे जागेची मालकी माही काहीच नाही आहे असं क्लिअरिफिकेशन या ठिकाणी मिश्राजी यांनी दिलं आहे. पण आता काय, जे उलचक प्रकरण असते लंबलचक होते, पण त्या प्रकरणाची दुसरी बाजू दाखवायचं काम बी मी केलं या ठिकाणी. आणि त्याचं हे म्हणणं आहे की असंच नाही, 50 ठिकाणी आणखीन अतिक्रमण आहे, खरंच अतिक्रमणात ते बातमी महासारख्याने द्यायलाच पाहिजे. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,